ओम शांति। अव्यक्त वर्ष मनाना अर्थात सपूत बन सबूत देना। आज अव्यक्त बाप अपने अव्यक्त मूर्त बच्चों से मिलन मना रहे हैं। अव्यक्त अर्थात व्यक्त भाव से न्यारे और अव्यक्त बाप समान प्यारे। सभी बच्चे विशेष बाप समान बनने का लक्ष्य रखते हुए यथाशक्ति बहुत अच्छा पुरुषार्थ कर रहे हैं। लक्ष्य के साथ लक्षण भी धारण करते चल रहे हैं। बाप दादा सभी बच्चों का पुरुषार्थ देख हर्षित होते हैं। हर एक समझते हैं कि यही समान बनना स्नेह का सबूत है, इसलिए ऐसे सबूत देने वाले बच्चों को ही सपूत बच्चे कहा जाता है। तो सपूत बच्चों को देख बाप दादा खुश भी होते हैं और विशेष एक्स्ट्रा मदद भी देते हैं। जितना हिम्मतवान बनते हैं उतना पदम गुना बाप की मदद के स्वतः ही पात्र बन जाते हैं। तर बाबा अव्यक्त आणि आपल्यालाही बाबा त्या स्थितीमध्ये तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय की त्या स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचंय। जसं ब्रह्मबाबा अव्यक्त स्थितीमध्ये राहायचे आणि आता सध्या अव्यक्त स्थितीमध्ये फरिश्ता बन गए हैं, और वो जब यहाँ पर शरीर में थे तब भी अव्यक्त स्थिति थी। व्यक्त म्हणजे देहभान, व्यक्त स्थिती म्हणजे देहभान आणि अव्यक्त म्हणजे आत्म अभिमानी स्थिती, फरिश्ता स्थिती। तर त्या स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचंय। देहभानाच्या ज्या गोष्टी आहे त्याचा त्याग करायचा आहे, स्वतःला आत्मा समजून आपल्याला जीवन जगायचंय। तो जितना हम अव्यक्त होते जाएंगे, जितना हमारी स्थिति अव्यक्त होती जाएगी, हम अपने आप को आत्मा समझते जाएंगे, तो वो लक्षण भी हमारे अंदर धारण होते जाएंगे। बाप समान बनने का लक्ष्य है हमारा। हमें ब्रह्मा बाबा जैसा बनना है यहाँ पर इस शरीर में रहते हुए। तर जितकं आपण ते बुद्धीमध्ये ठेवू की मला ब्रह्माबाबांसारखं बनायचंय, तसे लक्षणं आपल्यामध्ये येत जातील। पक्क करायचं, जसं ब्रह्माबाबा राहिला तसं मला राहायचंय, क्योंकि ब्रह्माबाबा ने वैसा जीवन जीते हुए श्री कृष्ण पद को प्राप्त कर लिया। तो ऐसे ही मुझे भी मेरा जीवन ब्रह्मा बाबा जैसा बनाना है और श्री कृष्ण जैसा देवता बनना है। तो जितकं आपण हे बुद्धीमध्ये ठेवू तितकं मग आपल्यामध्ये तसेच गुण तसेच लक्षणं यायला लागतील। तो समान बनना म्हणजे हेच तो प्रूफ है। हम अगर बाबा जैसा बन रहे हैं तो ये प्रूफ है इस बात का कि हम बाबा से प्यार करते हैं। प्रेमाचा पुरावा काय की आपण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतोय, हा पुरावा है। तो हमें शिव बाबा जैसा निराकारी भी बनना है और ब्रह्मा बाबा जैसा अव्यक्त भी बनना है। दोनों स्थितियों को हमें प्राप्त करना है। तर हे जे प्राप्त करायचा पुरुषार्थ करताय, तसं बनण्याची मेहनत घेताय, ते बाबा म्हणतात तुमच्या प्रेमाचा पुरावा आहे। आणि जे बाबा म्हणतात समान बनना स्नेह का सबूत है, और ये सबूत देने वाले बच्चे ही सपूत बच्चे हैं। जे समान बनण्याचा पुरुषार्थ करताय, ज्यांचं ते प्रेमाची निशाणी आहे बाबांवरच्या, तर बाबा म्हणताय हेच तर सुपुत्र बनणं आहे, सपूत बच्चा बनणं आहे। तर बाबांचं सुपुत्र बनायचं आपल्याला, चांगला बच्चा बनायचंय। तर बाबा म्हणताय की मेरे जैसा ब्रह्मा बाप जैसा बनने का पुरुषार्थ करो। आणि जे सपूत बनताय, जे मेहनत घेताय त्याच्यासाठी बाबा म्हणताय त्याला एक्स्ट्रा मदत माझी मिळते ऑटोमॅटिक। सगळ्यांसाठी सेम आहे, पण तरी सुद्धा एक्स्ट्रा मदतीचा अनुभव का होतो? कारण बाबा म्हणताय कि जितना हिम्मतवान बनते हैं उतना पदम गुना बाप की मदद के स्वतः ही पात्र बन जाते हैं। एक्स्ट्रा मदत म्हणजे असं नाही की बाबा कोणाला एक्स्ट्रा देतो, तसं नाही,
पण जितका आपण जसं बाबांनी सांगितलं, हिम्मत बच्चे मदद बाप, हिम्मत का एक कदम उठाओ 1000 कदम बाबा की मदद के तुम्हें मिल जाएंगे, हजारों हातों सहित बाबा आ जाएगा. तर तसं बाबा म्हणताय की तुमची हिम्मत, तुम्ही जितकं हिम्मत करून माझ्यासारखं बनण्याचा पुरुषार्थ करताय तर पदम गुना मदतीचे तुम्ही ऑटोमॅटिक पात्र बनता. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबांची एक्स्ट्रा मदत मिळते. हिम्मत आपली, मदत बाबांची. ऐसे पात्र बच्चों की निशानी क्या होती है? जैसे बाप के लिए गायन है कि बाप के भंडारे सदा भरपूर है, ऐसे सपूत बच्चों के सदा सर्व के दिल के स्नेह की दुआओं से, सर्व के सहयोग की अनुभूतियों से, सर्व खजानों से भंडारे भरपूर रहते हैं. तो जो ऐसे पात्र बच्चे, जो बाबा की पदमगुना मदत के पात्र बच्चे हैं, बाबा म्हणताय त्यांची निशाणी काय, त्यांच्या जीवनामध्ये काय दिसून येईल की ज्यांना बाबांची एक्स्ट्रा मदत मिळतेय, पदमगुना मदतीचे पात्र झालेले असे बच्चे. जसं बाबा म्हणताय की बाबांसाठी गायन आहे की इसके बाबा के भंडारे सदा भरपूर है, शिवबाबा का भंडारा सदा भरपूर है, काही कमी नाही, सगळं काही आहे, सगळं भरपूर आहे, सगळं भरपूर प्रमाणामध्ये, अनलिमिटेड प्रमाणामध्ये. तर तसं त्या बच्चांची निशाणी काय राहील की जे बाबांच्या मदतीचे पात्र झालेले, त्यांची निशाणी काय राहील कि सदा सर्व के दिल के स्नेह की दुआएं मिलेगी उनको, मनापासून दुआ भेटतील. दुसरं कारण का भेटतील? कारण त्यांची भावना स्वच्छ झालेली आहे, ते बाबांसारखं बनण्याचा प्रयत्न करताय, बाबांसारखं प्रेम स्वरूप बनताय, त्यांचं जीवन तसं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या व्हायब्रेशनमुळे अनेकांच्या दुआ मनापासून त्यांना प्राप्त होतील. दूसरा, और किस बात से भरपूर होंगे? सर्व के सहयोग की अनुभूतियों से, सगळ्यांचं सहकार्य मिळेल त्यांना. जे कोणाकडून पाहिजे काही करून घ्यायचं ते करतील त्यांच्यासाठी. क्यों करेंगे? क्योंकि भगवान की मदद के पात्र बन गए हैं. और इसलिए फिर ऑटोमेटिक वो जो स्थिति है कि हम सबको, सबके लिए अच्छी भावना रख रहे हैं, सबके बारे में अच्छा सोच रहे हैं, हम किसी के बारे में बुरा नहीं सोच रहे हैं, व्यर्थ नहीं है मन में कुछ किसी के बारे में, निगेटिव नहीं है, तो ऑटोमेटिक सहयोग भी मिलता जाएगा. आणि तिसरं लक्षण त्यांचं राहील, सर्व खजानों से भंडारे भरपूर रहेंगे. सभी त्यांना असं वाटणार नाही की मला कशाची कमी आहे. जो बाबा की एक्स्ट्रा मदद के पात्र बच्चे हैं, बाबा म्हणते हैं उनमें ये तीनों लक्षण दिखाई देंगे. किसी भी खजाने से अपने को खाली नहीं अनुभव करेंगे, सदा उन्हों के दिल से यह गीत स्वतः बजता है, अप्राप्त नहीं कोई वस्तु बाप के हम बच्चों के भंडारे में. उनकी दृष्टि से, वृत्ति से, वाइब्रेशन से, मुख से, संपर्क से सदा भरपूर आत्माओं का अनुभव होता है. प्रत्येकाला हा अनुभव होईल की त्यांना कशाची कमी नाहीये. जसं एखादा श्रीमंत घरचा बच्चा असेल, ते दिसतं त्याच्या चालचलनवरून, व्यवहारावरून की हा पैसेवाले घरचा मुलगा आहे. तो तसं बाबा म्हणतात, जो बाबा की एक्स्ट्रा मदद के पात्र ऐसे बच्चे हैं जिन्होंने अपने अंदर ये लक्षण धारण किए हैं, ऐसे बच्चों के दृष्टि से, वृत्ति से, वाइब्रेशन से, मुख से, संपर्क से सदा भरपूर आत्मा का अनुभव होगा. भले त्यांच्याकडे पैसा कमी है, पद नहीं है, काही नहीं, त्याच्याशी काही मतलब नहीं, लेकिन जो ऐसे बच्चे हैं जो बाप समान बनने का लक्ष्य लेकर चल रहे हैं, बाबा की मदद के पात्र है, त्यांच्याद्वारे सगळ्यांना अनुभव होईल की हे खूप संतुष्ट आत्मे, जसं काही संतोषी माता आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी, कशाचाही लोड नाहीये यांना, कशाचंही टेन्शन नाहीये, यांच्याकडे सगळं काही भरपूर आहे, असा अनुभव सगळ्यांना येईल. कमी नाही जाणवणार त्यांच्या चेहऱ्यावरून, वागण्यावरून. ऐसे बच्चे सदा बाप के साथ भी है और साथी भी है, यह डबल अनुभव हो. तो बाबा म्हणता है कि ऐसे जो बच्चे हैं वो सदा बाप के साथ भी है और बाप के साथी भी है. बाबा के साथ में भी रहते हैं और बाबा को मदद भी करते, बाबा का जो कार्य है उसमें साथ भी देते हैं. स्व की लगन में सदा साथ का अनुभव करते और सेवा में
सदा साथी स्थिती का अनुभव करते. तो जसं आपण बाबांशी योग लावतोय, बाबांना आपण बोलवतोय, पुकारतोय, आवाहन करतोय, तर त्यावेळेला बाबांच्या साथीचा अनुभव आपल्याला होईल. आपल्या सोबत राहील. आपल्या पुरुषार्थामध्ये बाबा आपल्या सोबत राहील. आणि दुसरं, सेवेमध्ये सदा साथी. बाबा सदा साथ का अनुभव कराता रहेगा. सेवा में हमारे साथ में बाबा रहेगा. मतलब स्वपुरुषार्थ में भी और सेवा में भी बाबा के साथ का अनुभव ऐसे बच्चों को होगा. तो हमें जे लक्षण बाबा सांगताय आपल्यामध्ये आपल्याला धारण करायची. हमें ऐसा बच्चा बनना है. बाबा जो लक्षण सुना रहे हैं वो लक्षण हमारे अंदर आने चाहिए. कितने सुंदर लक्षण, कितनी सुंदर जीवन हो जाएगी हमारी. जसं बाबा ज्या जीवनाचं वर्णन करतोय तसं जीवन झालं आपलं तर किती सुंदर होऊन जाईल. किती श्रेष्ठता आणि किती दिव्यता येईल आपल्या जीवनामध्ये. तर जे बाबा सांगतोय ते लक्षणं आपण आपल्यामध्ये आणायचे. सगळं मला असं बनायचं, पक्क करत राहायचं आपल्याला. जशी मुरली चालतीये, पक्का करते चलना है कि ये उनके लक्षण है, इनके लक्षण है, ये ऐसे बनने वाले, वैसे बनने वाले. बाबा इनके बारे में कह रहा है, उनके बारे में कह रहा है. नाही, बाबा मेरे बारे में कह रहा है. माझ्यासाठी सांगतोय, मला असं बनायचंय. हे आपण जितकं पक्क करू तितकं मग या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये जातील की नाही, मी तर नाही असा, मी तर बनू शकत नाही. या कमजोर स्थितीमध्ये मुरली नाही ऐकायची. क्योंकि जो बाबा की मुरली सुनने वाले बच्चे हैं, बाबा उनको देखते हुए मुरली चलाता है. बाबा को पता है ये बन सकते हैं, इनमें वो कैपेसिटी है, और इसीलिए बाबा की मुरली उनके लिए उस टाइप से चलते, उस टाइप से वो अनुभव कर सकते हैं. तर आपण मुरली ऐकताना कधी असं विचार नाही करायचा की मी तर असं नाही बनू शकत. बाबा जानता है हम बन सकते हैं. बाबा को पता है, हमें नहीं पता है. हमारा भविष्य बाबा को पता है, हमें नहीं पता है. लेकिन बाबा अगर हमसे ये कह रहा है इसका मतलब है की हम ऐसा बन सकते हैं. ती 100% कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे. आणि हे लक्षात घेऊन आपण मुरलीचे पॉइंट्स धारण करत चालायचे की मैं ऐसा बन सकता हूं, मेरे अंदर वो कैपेसिटी है, मुझे ऐसा बनना ही है. आणि ही बनण्याची हिम्मत ठेवली तर बाबा जसं सांगताय की जो हिम्मतवान बनते हैं उतना पदम गुना बाप की मदत के स्वतः ही पात्र बन जाते. बाबा मदत करेल मग. आणि ती पण किती? 2 पट, 10 पट, 50, 100 पट नाही, 1000 पट नाही, लाख पट नाही, पदम गुना मदत. पदम गुना मदत. तिथं म्हणण्यासाठी बाबा म्हणतो 1 कदम तुम्हारा, 1000 कदम मेरे. पण आज बाबा म्हणतात हिम्मत ठेवा, हिम्मतवान बन जाओ, पक्का कर लो, दृढ़ संकल्प कर लो कि मुझे ऐसा पुरुषार्थ करना है, मुझे ऐसा बनना है, तो पदम पट मदत बाबांची प्राप्त होईल. तो इस मन की भावना से अगर हम मुरली सुनते हैं तो वो मुरली हमारे अंदर जाएगी. हमारे लिए मुरली, वो मुरली हमारी हो जाएगी. वो ज्ञान बाबा का नहीं रहेगा, मेरा ज्ञान हो जाएगा. अगर हम इस भावना से मुरली सुनते हैं कि बाबा मेरे से बात कर रहा है और मुझे ऐसा बनना है, मुझे इतनी ऊंची नजर से बाबा देख रहा है, अशा भावनेतून आपण कोणतीही मुरली ऐकायची. आणि ही मुरली स्पेशल आहे. आपल्याला वरच्या स्थितीवर घेऊन जाण्यासाठी ही मुरली खूप स्पेशल आहे आणि खूप व्यवस्थितपणे आपण तिला समजून घ्यायचं, बाबांना काय म्हणायचंय. तो जैसे ब्रह्मा बाप को देखा कि बाप और आप कंबाइंड रूप में सदा अनुभव किया और कराया, कंबाइंड स्वरूप को कोई अलग कर नहीं सकता. ऐसे सपूत बच्चे सदा अपने को कंबाइंड रूप अनुभव करते हैं. कोई ताकत नहीं जो अलग कर सके. भावंत जसं ब्रह्मबाबा आणि शिवबाबा, कधी दोघं सोबत आहे आणि कधी शिवबाबा निघून गेला आणि कधी शिवबाबाला काही कळायचं नाही कोणालाही. असंच वाटायचं की साथ में आहे. कारण बाबा काही असं कंटिन्यू 24 तास नाही राहायचं. पण बाबांची मन बुद्धी शिवबाबांशी जोडलेली राहायची आणि म्हणून सगळ्यांना हा अनुभव यायचा की ये ब्रह्मा बाबा नहीं, शिव बाबा ही है, ये दोनों साथ में है, असा अनुभव. तर बाबा म्हणतात तुम्हीही इतकं कंबाइंड व्हा माझ्याशी. बाबा को छोड़ना ही नहीं है कभी भी. बाबा से मन बुद्धि की तार लगी ही रहनी चाहिए. असं जीवन बनवायचं आपल्याला. जैसे सतयुग में देवताओं की प्रकृति दासी रहती है, अर्थात सदा समय प्रमाण सहयोगी रहती है, ऐसे सपूत बच्चों की श्रेष्ठ स्थिति कारण सर्व शक्तियां और सर्व गुण समय प्रमाण सदा सहयोगी रहते हैं. अर्थात सर्व शक्तियों के गुणों के राज्य अधिकारी रहते हैं. तर सपूत बच्चांचे लक्षण अजून सांगतोय बाबा पुढचे लक्षण की जसं
सतयुगामध्ये प्रकृती दासी आहे देवतांची. जशा प्रकारचं वातावरण पाहिजे तशा प्रकारचं वातावरण राहील. हे 5 तत्व सहयोग करणारे राहतील. कारण प्रकृती पती बनणार आहे. देवता म्हणजे प्रकृती पती आहे. निसर्गाच्या 5 तत्वांचे मालक आहे. शरीराचे मालक 5 तत्वांचे, तसं संपूर्ण निसर्गाचे पण मालक. तर जसं ते दासी स्वरूपामध्ये राहतात तसं बाबा म्हणताय सपूत बच्चों की श्रेष्ठ स्थिती के कारण. आपली स्थिती श्रेष्ठ, आतमध्ये श्रेष्ठ स्थिती एकदम. त्यामुळे त्याचा परिणाम काय होईल? सर्व शक्तियां और सर्व गुण समय प्रमाण सदा सहयोगी रहते हैं. सर्व शक्ती आणि सर्व गुण ज्यावेळेला जशी आवश्यकता आहे सहयोग करण्यासाठी येऊन जातील. ज्यावेळेला ज्या गुणाला धारण करणं आवश्यक आहे, परिस्थिती बघून, व्यक्ती बघून, जसं सिच्युएशन आलेली आहे त्यानुसार तसा गुण त्यांच्यामध्ये येऊन जाईल. ऑटोमॅटिक धारणेमध्ये दिसेल, प्रॅक्टिकलमध्ये येऊन जाईल आणि ती त्या प्रकारची शक्ती मदतीला येऊन जाईल. किन बच्चों को? जो सपूत बच्चे हैं. साथ साथ ऐसे सपूत बच्चों का सेवा का विशेष स्वरूप क्या रहता? सेवेचं स्वरूप काय राहील त्यांचं? जे सपूत बच्चे ते कशा पद्धतीने सेवा करतील? जैसे सभी वाणी द्वारा व मनसा द्वारा सेवा करते रहते हैं, ऐसे सेवा वे भी करते हैं, लेकिन उन्हों की विशेष सेवा यही है कि सदा अन्य आत्माओं को प्राप्त हुए बाप के गुणों और शक्तियों का दान नहीं, लेकिन सहयोग व प्राप्ति का अनुभव कराना. तर बाबा म्हणतात सेवा तर करतात, सगळेच करतात, वाणीद्वारा मनसाद्वारा सेवा करतात. पण जे सपूत बच्चे, बाबांचे सुपुत्र आहे, ते बच्चे काय करतील? सेवा तर करतील, पण त्यांच्यामध्ये विशेषता काय राहील? की फक्त ते दान देत आहे असं नाही, बाबांकडून आलंय मला देऊन टाकायचं यांना असं नाही. त्यांची भावना खूप श्रेष्ठ राहील आणि त्या श्रेष्ठ भावनेच्या आधाराने काय होईल? की सहयोग और प्राप्ति का अनुभव कराएंगे. त्यांना असं वाटेल की मला खूप काही मिळालं. ज्यांना ते देत आहे, ज्यांना ते दान देत आहे, ते शांती, सुख, प्रेम, आनंद, शक्ती, ज्ञान, त्यांना असं वाटेल की मला खूप प्राप्ती झालेली यांच्याकडून, मला सहयोग मिळालेला आहे यांचा. हे नाही की बाबांकडून येतं मी देऊन टाकलं असं नाही. ही साधारण स्थिती झाली कि हमको बाबा से लेना है, उनको देना है. पण ती श्रेष्ठ भावना, अति उच्च लेवलची भावना राहील की यांचं कल्याण व्हायला पाहिजे. हे बाबांचे बच्चे बनून यांनी आपलं भाग्य बनवायला पाहिजे. ही कल्याणाची भावना त्याच्या पाठीमागे राहील आणि त्यामुळे काय होईल की त्यांना असं वाटेल, ज्यांना आपण देतोय त्यांना असं वाटेल की मला खूप प्राप्ती झाली यांच्याकडून, मला खूप काही मिळालं आणि यांचा सहयोग आहे माझ्यासाठी संपूर्ण रीतीने 100%. आणि ते पण बिना स्वार्थ, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. हा अनुभव होईल. तो सेवा भी कैसे होगी सपूत बच्चे की. तर जे जे लक्षणं सांगितलेले बाबांनी ते सगळे लक्षणं आपल्याला आपल्यामध्ये आणायचे. आज दिवसभर चिंतन करायचे, मैं सपूत बच्चा हूं बाबा का, मैं सपूत बच्चा हूं, मैं भगवान का सुपुत्र हूं, सुपुत्र. आणि ते सगळे लक्षणं आपल्यामध्ये आणायचे. मग अजून बाबा म्हणताय अज्ञानियों को दान देंगे और ब्राह्मण आत्माओं को सहयोग व प्राप्ति कराएंगे. तो अज्ञानी आत्माओं को तो दान देना है हमें, लेकिन बाबा के बच्चों को सहयोग और प्राप्ति. बाबा के बच्चों को दान देने वाले हम कौन है? वो बाबा का बच्चा है, भगवान का बच्चा बन गया है. उसने भगवान को अपना मान लिया है. जिसने भगवान को अपना नहीं माना है उसको भले दान दे सकते हम, कहने को बीके है, लेकिन भगवान को बाप नहीं माना है, भगवान समझ भी नहीं आया है, तो उनको हमें दान ही देना पड़ेगा. लेकिन जो भगवान का बन गया है, भगवान का बच्चा है, शिव बाबा को अपना पिता मानता है, उसका बच्चा बनकर रहता है, तो ऐसे आत्माएं कभी कमजोर हो जाते हैं, कभी ढीले हो जाते हैं, कभी अलबेले हो जाते हैं. त्यांना आपण सहयोग द्यायचा आहे आणि प्राप्तीचा अनुभव करवायचा आहे. त्यांना असं वाटलं पाहिजे की हे जे काही करताय हे खूप चांगल्या प्रकारे करताय, माझ्यापेक्षा चांगला पुरुषार्थ करताय आणि त्यामुळे मला यांचा सहयोग मिळतोय, मला प्राप्ती होते यांच्याकडून. लेकिन जो बाबा को समझ ही नहीं पाया है उसको हमें दान देना है. क्योंकि सबसे बड़े ते बड़ा दान गुण दान व शक्तियों का दान है.
तो हमें गुण और शक्ति देना है। जो ब्राह्मण नहीं है, बाबा का बच्चा नहीं है, उसे दान में देना है। और गुण और शक्ति के आधार से जो बाबा का बच्चा बना है, अलबेला है, उसे सहयोग और प्राप्ती का अनुभव करायचा आहे. आधार दोन्ही एकच आहे. सगळ्यांना गुण आणि शक्तीचं दान द्यायचंय किंवा सहयोग द्यायचंय. निर्बल को शक्तिवान बनाना यही श्रेष्ठ दान है व सहयोग है. तो जो निर्बल है, जो बाबा से योग नहीं लगा सकता है, भले ही कहने को बीके है, बाबा से योग नहीं लगा सकता है, तो उसे शक्ति देना, योग लगाने की शक्ति भरना उस आत्मा के अंदर. तो यही बाबा म्हणता है श्रेष्ठ दान है और यही सहयोग आहे. सहयोग कोणता द्यायचा आहे? दुसरा कोणता सहयोग नाही द्यायचा आहे. देहभानाचा सहयोग नाही म्हणत बाबा. जसं नात्यामध्ये सहयोग देतात, आधार देतात, त्याच्या मनासारखं करायचा प्रयत्न करतात, तसं नाही. सहयोग कौन सा देना है हमें? निर्बल को शक्तिवान बनाना, उसकी कमजोरी को दूर कराना. अगर हम मोह में हैं किसी के, तो उसको हम निर्बल करते जा रहे हैं. और लेकिन यहां पर बाबा हमें बहुत ऊंचाई पर लेकर जाता है, ऊंची स्थिति के बारे में बताता है की जो निर्बल है, जे कमजोर आहे, जे बाबांशी कनेक्शन जोडून प्राप्ती नाही करून घेऊ शकत, त्यांना शक्तिशाली बनवा, त्यांना शक्ति द्या. तो ये है सहयोग. कि अभी लेने के लिए सोचते हो, अभी तक लेने वाले हो या दाता के बच्चे देने वाले बने हो, तो ये सपूत के लक्षण नहीं है. बाबा म्हणता है कि लेने के लिए नहीं सोचना, अभी किसी से कुछ नहीं लेना है, किसी से कुछ नहीं चाहिए हमें. प्यार नहीं चाहिए, शांति नहीं चाहिए, कुछ नहीं चाहिए. और इसके साथ साथ ये सहयोग भी नहीं चाहिए हमें, किसी का सहयोग की भी जरूरत नहीं. इतना हमें पक्का बन जाना है. दुसऱ्यांना सहयोग करायचा आहे, पण आपण कोणाकडून आपल्याला सहयोग मिळेल आणि मग आपण पुरुषार्थ करू. बाबा म्हणता ऐसे नहीं, अभी सपूत बच्चा बना. लेकिन जो नहीं कर पा रहे हैं, उनको सहयोग देना तुम्हारा कर्तव्य है. अभी बाबा आपल्याला त्या श्रेष्ठ नजरेने बघतोय की तुम्हाला कोणावरतीही अवलंबून राहायचं नाही, तुम्हाला तुमचा पुरुषार्थ करायचा है श्रेष्ठ पद्धतीने. तो हम देने वाले बन जाए, लेने वाले नहीं. कुछ भी नहीं चाहिए हमारे लौकिक परिवार से, कुछ नहीं चाहिए ब्राह्मण परिवार से, कुछ नहीं चाहिए, किसी से भी कुछ नहीं चाहिए हमें. अगर लेना है, लेने की जरूरत है, बाबा से लेना है. बाबा बैठा है, बाबा से लेना है. तो दाता के बच्चे देने वाले बने हो या कभी लेते हो कभी देते हो, ऐसे बाबा तो देवान घेवान चालली का, काही ते देता काही तुम्ही देता, ऐसे नहीं, ऐसे नहीं करना है. पक्का रखना है हमें कि हम बाबा के सपूत बच्चे हैं. हमारा काम है देना, कि वो हमें कुछ दे, वो हमें सहयोग दे, फिर मैं उनको दूं. हिशोब नहीं लावायचा है, हिशोब नहीं ठेवायचा है. तो हमें देते चलना है बस. तो देने लग जाओ तो लेना स्वतः ही संपन्न हो जाएगा, क्योंकि बाप ने सभी को सब कुछ दे दिया है. कुछ अपने पास रखा नहीं है, सब दे दिया है. सिर्फ लेने वालों को संभालना और कार्य में लगाना नहीं आता है. बाबा मेरे भंडारे तो खुले भंडारे हैं, मैंने तो सबके लिए ओपन कर दिया है, सबको चाबियां दे दी है. जितना चाहिए उतना ले लो मेरे से. सुख शांति प्रेम आनंद जो चाहिए वो ले लो. सहयोग चाहिए, गुण चाहिए, शक्तियां चाहिए, क्या चाहिए, जो जो तुम्हें चाहिए, जब जब जिस बात की जरूरत है, सब कुछ तुम्हारा है, ले लो. लेकिन बाबा म्हणता है मैंने खुला कर दिया है, फिर भी लेने वालों को संभालना नहीं आता है और कार्य में लगाना नहीं आता है. वापरता येत नाही. मालक आहे खजान्याचे, पण वापरत नाही, यूज करत नाहीये त्याचा. तो बाबा म्हणताय मी काहीही लॉक मध्ये ठेवलेलं नाहीये. आता तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन टाका, जेव्हा पाहिजे तेव्हा घ्या, माझ्याकडून घेत चला. दुसऱ्या कोणाकडून घेण्याची अपेक्षा ठेवू नका की तो माझ्याशी शांतीने बोलेल तर मी त्याला शांती देईल, तो माझ्यासाठी काही करेल तर माझं मग त्याच्यासाठी सहयोग राहील. हे सगळे खूप खालच्या लेवलच्या भावना झाल्या. या ते जे समाजसेवक करतात त्या पद्धतीची भावना झाली. हमें बहुत ऊंचा बाबा का साथी बनकर अभी चलना है. बहुत श्रेष्ठ जीवन हमारा अभी होना चाहिए. तो जितना देते जाएंगे उतना ही संपन्नता का अनुभव करते जाएंगे. बाबा म्हणता है की तुम्ही देत चला, मी भरत जाईल तुमच्यामध्ये, ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये येत राहील. तुम्ही द्यायची भावना ठेवा, फक्त येण्याचा विचार नको करू. कुठून यायचंय, कुठून प्राप्त करायचंय, कुठून शांती मिळवायची आहे.
बाबा म्हणते सिर्फ देते जाओ आत्माओं को, तुम संपन्नता का अनुभव करते रहेंगे. ऑटोमॅटिक ती बाबांची लाईन चालू होऊन जाते. जेव्हा आपण देण्याच्या स्थितीमध्ये तो गेट चालू होऊन जातो ऑटोमॅटिक. इथला पण गेट चालू होऊन जातो आपला. आपण तो गेट बंद करून ठेवलेला आहे येण्याचा, पण जेव्हा आपण देण्याची सुरुवात करतो तो गेट ऑटोमॅटिक उघडला जातो आणि मग तिथून यायला लागतो. तर म्हणून बाबा म्हणते देते जाओ संपन्नता का अनुभव करते जाएंगे. ऐसे सपूत होना, सपूत की लाइन में हो कि सपूत बनने की लाइन में हो. बाबा म्हणते अभी सपूत बनने की लाइन में भी नहीं रहना है कि मुझे सपूत बच्चा बनना है. मैं सपूत बच्चा हूं, बनना है नहीं. मैं बाबा का सपूत बच्चा हूं. या मिनिटापासून स्वतःला बदलून घ्यायचं आपण. ऐसा बन जाना, बनने की लाइन में नहीं रहना है कि मैं कभी बाबा का सपूत बच्चा बन जाऊंगा. मी बनणार, बाबांचा सपूत बच्चा बनणार नाही. पक्क करायचंय मैं सपूत बच्चा हूं. मग थोडंफार त्याच्यामध्ये काही गडबड होत राहील, दुरुस्त करायचंय, तुरंत ताबडतोब दुरुस्त करायचंय कि मैं कपूत नहीं हूं, मैं सपूत बनने की लाइन में नहीं हूं, मैं सपूत बच्चा हूं. तो बाबा ने जो लक्षण बताए वो लक्षण दिखने चाहिए, तुरंत आ जाने चाहिए. थोडंसं उलट चाललंय, लगेच त्याला चेक करायचं, रिव्हर्स यायचंय, चेक करायचं स्वतःला आणि दुरुस्त करून घ्यायचं. जैसे लौकिक में भी माँ बाप बच्चों को अपने हाथों पर नचाते रहते हैं, अर्थात सदा खुश रखते, उमंग उत्साह में रखते. ऐसे सपूत बच्चे सदा सर्व को उमंग उत्साह में नचाते रहेंगे, उडती कला में उडाते रहेंगे. भावंत स्वतः तर आनंदात राहतीलच, पण दुसऱ्यांनाही उमंग उत्साह देत राहतील. बाबा के बच्चों को भी और बाकी सबको भी आनंद में रखने का प्रयत्न करेंगे. अपने द्वारा अभी हमें किसी को भी दुख नहीं देना है, दुःखी नाही रखना है. सगळ्यांना उमंग उत्साहामध्ये ठेवायचंय, सगळ्यांना आनंदामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडं हसून खेळून राहायचं व्यवस्थितपणे. बाबांच्या ज्ञानाच्या अनुसार, श्रीमत अनुसार आपण सगळ्यांना आनंदाची अनुभूती करण्यासाठी आता मदत करायची. त्या स्थितीमध्ये आपण जितकं आनंदामध्ये राहू, उमंग उत्साहामध्ये राहू, ऑटोमॅटिक ते व्हायब्रेशन सगळीकडे पसरतील. अव्यक्त वर्ष अर्थात बाप के सपूत बन सबूत देने वाला बनना. तो अभी लक्ष्य रखना है. आता 2023 येणार आहे काही दिवसानंतर, तर आपण असं लक्ष ठेवायचं त्यावेळेला की आपण अव्यक्त वर्ष मनवतोय आणि आता मला अव्यक्त स्थितीमध्ये राहायचंय. आता जे देहभानाच्या गोष्टी आहे त्याच्यापासून दूर राहायचंय. दुनिया वाले जैसा चलते वैसा नहीं चलना है. मुझे अव्यक्त वर्ष मनाना है और अव्यक्त स्थिति में रहकर बाबा का सपूत बच्चा हूं ये सबूत देना है. 2023 आणि हा सगळ्यात श्रेष्ठ समय असं पकडायचं आपण. जो 2023 आहे, एक वर्ष आपल्याला खूप श्रेष्ठ पुरुषार्थ करण्यासाठी मिळतोय असं पकडून आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. कारण नंतर पुढे चालून काय होईल काही सांगता येत नाही, पण आपण असं पकडायचं. आता उद्याही काही होऊ शकतं ते नाही सांगता येत, पण तरी आपण एक पकडायचंय की मला 2023 मध्ये फुल पुरुषार्थ करायचा आहे. आतापासूनच पक्क करायचंय. अभी 25, 26, 27 दिन बाकी है. पक्का कर लेना है कि मुझे जो 2023 है बहुत श्रेष्ठ पुरुषार्थ करना है, बहुत अच्छा पुरुषार्थ करना है और बाबा का सपूत बच्चा हूं ये सबूत सबको सबके सामने रखना है, बाबा के सामने रखना है. ऐसा सबूत देना अर्थात मनाना. अव्यक्त का अर्थ ही है व्यक्त भाव और व्यक्त भावना से परे. जीवन में उड़ती कला व गिरती कला का आधार दो बातें ही हैं. उड़ती कला और गिरती कला. हम उड़ती कला में कब रहेंगे? बाबा हमें उड़ती कला में ले जाना चाहता है, अव्यक्त स्थिति में रखना चाहता है. यहां पर है तो हमारी गिरती कला है. अगर हम कलयुग के टाइप से रह रहे अभी तो गिरती कला है. उड़ती कला कब रहेगी हमारी, उसके लक्षण बाबा बता रहा है. कब हम अव्यक्त स्थिति में रह पाएंगे? दो ही बातें, उसका आधार दो ही बातें हैं, भावना और भाव. भावना और भाव हमारा कैसा है, उस पर ही हमारी उड़ती कला है या गिरती कला है. अगर किसी भी कार्य में कार्य प्रति या कार्य करने वाले व्यक्ति के प्रति भावना श्रेष्ठ है तो भावना का फल भी श्रेष्ठ स्वतः ही प्राप्त होता है. काही कार्य करतोय आपण, ज्याच्यासाठी करतोय त्याच्यासाठी पण, किंवा असं करतोय आपण आपल्यासाठी करतोय, कोणासाठी करतोय, तर त्यामध्ये
भावना श्रेष्ठ आहे, आपली भावना चांगली आहे, तर त्या भावनेचं फळ पण चांगलंच होणार, त्याच्यातून चांगलंच होईल, त्याचा परिणाम पण चांगलाच होईल. भावना चांगली ठेवायची. काही कोणतंही कर्म करतोय आपण, कोणासाठीही करतोय, त्यामध्ये भावना जर चांगली ठेवली आपण तर चांगलंच होईल त्याच्यातून. मग ते 5 प्रकारच्या भावना बाबांनी सांगितलेल्या. एक आहे सर्वप्रती कल्याण की भावना. मग त्यामध्ये भावना कोणत्या पाहिजे? 5 प्रकारच्या भावना. एक आहे सर्वप्रती कल्याण की भावना, सगळ्यांसाठी कल्याणाची भावना, सगळ्यांसाठी. असं नाही की हा चांगला नाही, हा चांगला वागत नाही, त्याला अद्दल घडली पाहिजे. एक व्यक्ती, 800 कोटीपैकी एक व्यक्ती आपण ठरवलेला आहे की याला तर अद्दलच घडली पाहिजे, याला तर त्याचा परिणाम समजलाच पाहिजे आणि काय केलेलं त्याचा परिणाम समजलाच पाहिजे. तर ती आपली कल्याणाची भावना नाही, भेसळ आहे त्याच्यामध्ये, कल्याणामध्ये. तर त्याच्यातून पण चांगलं नाही होणार, काही ना काही गडबड होऊन जाईल. तो सर्वप्रती कल्याण की भावना, सर्वप्रती म्हणजे जेवढे काही आत्मे दुनियेमध्ये, आणि हे सगळे 5 तत्व आहे, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, सगळ्यांचं, सरसकट सगळ्यांचं, ऐसी भावना हमारी हो. दूसरा है कैसा भी हो लेकिन सदा स्नेह और सहयोग देने की भावना. कोणी कसाही असू द्या, त्याच्या स्थितीचा प्रभाव आपल्यावरती पडला नाही पाहिजे, आणि त्याने आपल्याला काही द्यावं ही अपेक्षा नाही. त्याने आपल्याला काही द्यावं, मग रिटर्न मध्ये मी त्याला चांगलं देईल, काही शांती देईल, सहयोग देईल, असं नाही. तो क्या है कि कोई कैसा भी हो लेकिन सदा स्नेह और सहयोग देने की भावना से स्नेह देना है, सहयोग देना है. कोई कैसा भी हो, बाबा का बच्चा है आखिर. हम एक घर के वासी है, परमधाम से यहाँ पर आए हैं, फिर अलग अलग हमारे शरीर हो गए, अलग अलग पार्ट हो गए, लेकिन हम एक घर के रहने वाले हैं. तो सबके लिए सबको स्नेह देना है, सबको सहयोग देना है. त्याच्या स्थितीवरती काही अवलंबून नाही, त्याच्याकडून काही नको आपल्याला, सिर्फ देने की भावना. तीसरी है सदा हिम्मत उल्लास बढ़ाने की भावना, खुद का भी और दूसरों का भी. हिम्मत भी बढ़ाना है, उमंग उत्साह भी बढ़ाना है, वो भावना रखनी है. चौथी है कोई कैसा भी हो लेकिन सदा अपनेपन की भावना. कोई कैसा भी हो, सदा अपने देने की भावना, सहयोग, शांति, शक्ति देने की भावना और अपनेपन की भावना. ये मेरा भाई है, ये मेरा भाई है, मेरे बाप का बच्चा है, हम एक घर के रहने वाले हैं, अपना ही है. कोई कैसा भी, किसी भी धर्म का हो, किसी भी जाति का हो, कोई भी हो, हमारा किसी से कोई रिश्ता है, किसी से नहीं है, लेकिन सब अपने हैं, ये अपनेपन की भावना. और 5वीं है इन सब का फाउंडेशन आत्मिक स्वरूप की भावना. या सगळ्या ज्या बाबांनी भावना सांगितल्या त्याचा पाया काय? आत्मिक स्वरूप की भावना. मैं आत्मा हूं, ये आत्मा है. ये भावना ही जेव्हा ही आत्मिक स्वरूपाची भावना येऊन जाईल, सगळा विस्तार समाप्त होऊन जाईल. इथं सगळं ते हे केलेलं आहे आपण. तिथून तर आपण आत्मा निराकार ज्योति स्वरूप मध्ये आलेलो आहे, काही घेऊन नव्हतो आलो. सारा विस्तार यहाँ का है. तो जब हम उस स्थिति में वापस आ जाते हैं तो भावनाएं बदल जाती है. भावना कशामुळे आपल्या बिघडल्या? कारण आपण त्या देहभानामध्ये आलो, विकारांच्या हिशोबाने आपलं ते जीवन झालं. त्यानंतर आपण त्यानुसार त्या विकारांमुळे पापकर्म केले, कर्माचे बंधनं बनत गेले आणि म्हणून त्या भावना बदलत गेल्या. पण ओरिजिनल अपन कौन है? आत्मा है. तो हमें उस स्थिति को देखते हुए, उस स्थिति को महसूस करते हुए सबके प्रति अपनेपन की भावना रखनी है, सबके प्रति श्रेष्ठ भावना रखनी है, सबको हिम्मत देना है, उमंग उत्साह दिलाना है, स्नेह और सहयोग देना है सबको. तर हे 5 पॉइंट कायम लक्षात ठेवायचे. आपलं जीवन या भावनेच्या आधारावरती आता चाललं पाहिजे. याच भावना आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. कोणालाही बघतोय, कोणी काही करतोय, आपल्या या 5 भावना कंटिन्यू पाहिजे. तो हम बाबा के सपूत बच्चे हैं, सुपुत्र बनना है हमें अभी. तो इनको कहा जाता है सद्भावनाएं व पॉजिटिव भावनाएं. तो अव्यक्त बनना अर्थात ये सर्व सद्भावनाएं रखना. अगर इन सद्भावनाओं के विपरीत है तब ही व्यक्त भाव अपनी तरफ आकर्षित करता है. तर बाबा म्हणतात ह्या ज्या भावना आहे, या भावनांसहित तुमचं जीवन असलं पाहिजे. या सगळ्या सद्भावना तुम्हाला ठेवायच्या. याच्या विरुद्ध भावना आणणं
बाबा म्हणते फिर कलयुग के टाइप के हो जाएंगे। और हम कलयुगी नहीं है, हम संगमयुगी आत्मा है और भगवान के बच्चे, डायरेक्ट भगवान के बच्चे। तो जब हम इसके विपरीत भावना रे, याच्या विरुद्ध भावना ठेवू तर आपल्याला ते कलयुगी जीवन आकर्षित करेल, कलयुगी व्यक्ती, कलयुगी भावना आपल्याला आकर्षित करतील आणि कलयुगी टाइपच्या आपल्या भावना होऊन जातील। व्यक्त भाव का अर्थ ही है इन पांचों बातों की निगेटिव अर्थात विपरीत स्थिति में रहना। इसके विपरीत को तो स्वयं ही जानते हो, वर्णन करने की आवश्यकता नहीं। जब भावना विपरीत होती है तो अव्यक्त स्थिति में स्थित नहीं हो सकते। याच्या विरुद्ध भावना तुमच्या असतील, तुमची अव्यक्त स्थिती होऊच शकत नाही, बाबा म्हणतात। कोणतीही भावना या 5 भावनांमध्ये काही गडबड असेल तर अव्यक्त स्थिती राहूच शकत नाही तुमची। तुमचं जीवन कसं राहील? कलयुगी टाइपचंच देहभानावालं जीवन राहील। देही अभिमानी जीवन बनवायचंय, फरिश्ता स्थितीवालं जीवन बनवायचंय तर बाबा म्हणतात हे 5 भावना कायम लक्षात ठेवा। माया के आने के विशेष यही दरवाजे हैं। माया के आने के विशेष यही भावना बदलली, मायेसाठी गेट ओपन केलं आपण। या भावना बाबा म्हणतात बदलू देऊ नका। खूप मोठी चावी बाबा आपल्याला आज देतोय। या 5 भावना कायम लक्षात ठेवायचे। गड़बड़ झाली, माया आ जाएगी, फिर वो उस टाइप के हमारे विचार चलने लगेंगे। किसी भी विघ्न को चेक करो, उसका मूल प्रीत के बजाय विपरीत भावनाएं ही होती है। किती मोठी गोष्ट बाबा सांगतोय। माया के आने का दरवाजा है। दूसरी गोष्ट, कोणतंही विघ्न आलेलं आहे, कोणतंही विघ्न आहे तुमच्या जीवनामध्ये, कशाही टाईपचं आहे, छोटं असो मोठं असो, कोणत्याही टाईपचं असो, चेक करा त्याला। बाबा म्हणतात त्याचं मूळ कशामध्ये? भावना बदलली तुमची। एकतर आता किंवा काही आलेले समोर विघ्न मागच्या कर्माचा परिणाम आहे, तर ते मागचं कर्म पण चुकीचं का झालं असेल? आपली ही भावना बदलली। कोणाविषयी तरी चुकीची भावना करून घेतली आपण, आणि चुकीची भावना केली तर विचार तसे चालतील, विचार तसे चालेल तर बोलणं तसं होईल, कर्मामध्ये तेच येईल। आणि कर्मामध्ये गडबड झाली, बोलण्यामध्ये गडबड झाली, विचार व्हायब्रेशन मध्ये गडबड झाली आणि हिशोब बनला, आणि हिशोब बनला त्याचा परिणाम म्हणून विघ्न येत आहे। सुरुवात कुठे झाली? भावना। बीज कुठे पडलं? भावना चुकली। म्हणून आता जर आपल्याला विघ्न पासून दूर राहायचंय, मागच्या हिशोबामुळे जे विघ्न येणार आहे ते येणार आहे, बाबा सोबत आहे आता त्याच्यासाठी, पण आता नवीन विघ्नाचं मूळ नाही टाकायचं आपल्याला। आता नवीन विघ्नाचं बीज नहीं टाकायचं इथं। भावना बहुत श्रेष्ठ होनी चाहिए, बहुत अच्छी भावना हर एक के प्रति हमें रखनी है। तो भावना पहले संकल्प रूप में होती है, फिर बोल में आती है और उसके बाद फिर कर्म में आती है। जैसी भावना होगी वैसे व्यक्तियों के हर एक चलन व बोल को उसी भाव से देखेंगे, सुनेंगे व संबंध में आएंगे। जशी भावना तसंच आपण चालणार, बोलणार, त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि मग गडबड होणार। भावना चांगली असेल तर चांगलाच हिशोब बनेल, आपला पुण्य जमा करू आपण त्याच्यामध्ये। भावना चुकली, सगळी गडबड होऊन जाईल, पापाचा हिशोब बनेल। भावना से भाव भी बदलता है। भावना से भाव बदलता म्हणजे त्याला कायद्याच्या भाषेत म्हणतात इंटेन्शन, किंवा हेतू काय होता काही करण्यामागचा हेतू, तर तो हेतू बदलून जातो। भावना बदलली की हेतू बदलला, उद्देश बदलला आपला। तो भावना से भाव भी बदलता है। अगर किसी आत्मा के प्रति किसी भी समय ईर्ष्या की भावना है, अर्थात अपनेपन की भावना नहीं है, तो उस व्यक्ति के हर चलन हर बोल से मिसअंडरस्टैंड यानी गलत फहमी का भाव अनुभव होगा। किसी भी समय ईर्ष्या की भावना है, मतलब अपनेपन की भावना नहीं है, ईर्ष्या जलन वाटती आपल्याला कि ये आगे जा रहा है, बहुत आगे जा रहा है, इसने बहुत कमाई कर ली है, ती जलन व्हायला लागते। कलयुगी टाइपची जर आपले विचारसरणी असेल तर कोई आगे जा रहा है, हमें खुश होना चाहिए, चांगलं चाललंय त्याचं, खुश व्हायला पाहिजे, पण ती जळाऊ वृत्ती निर्माण होऊन जाते। तो अगर बाबा म्हणते अपनापन नहीं है, ईर्ष्या आ जाती है, तर मग त्या व्यक्तीच्या कोणत्याही बोलण्यातून चालण्यातून कसं आहे गैरसमज व्हायला सुरुवात होऊन जाते।
भावना बदल गई तो उसका सब कुछ गलत लगेगा हमें, त्याला समजून घेऊ शकणार नाही आपण. आणि मग समजून घेऊ शकणार नाही, त्याचं चुकीचं वाटेल, मग चुकीचे व्हायब्रेशन जातील, मग हिशोब बनत जाईल, पुन्हा बोलण्यामध्ये येईल, कर्मामध्ये येईल, गडबड होऊन जाईल. तो सबके प्रति हमें अच्छी भावना रखनी है. कोण सूक्ष्म मध्ये पण नाही आलं पाहिजे. कोई कुछ भी कर रहा है उसका अच्छा हो जाए, उसका कल्याण हो जाए, कोई भी हो. तो वह अच्छा भी करेगा, लेकिन आपकी भावना अच्छी न होने के कारण हर चलन और बोल से आपको बुरा भाव दिखाई देगा. कारण तुम्ही त्याच्यासाठी चुकीची भावना मनामध्ये पकडून ठेवलेली आहे. तो चांगले करेल त्याच्यामध्ये चांगलं नाही दिसणार. चेक करायचं प्रॅक्टिकल मध्ये होतं तसं, किंवा पहिले होत असेल आपल्याकडून, आता नाही, आता काही चांस नहीं. तो अभी हम भगवान के सपूत बच्चे हैं. अभी हमें हर एक को अच्छी भावना से ही देखना है, हर एक को, कोई कैसा भी हो. तो भावना भाव को बदलने वाली है. तो चेक करो कि हर आत्मा के प्रति शुभ भावना, शुभ भाव रहता है. भाव को समझने में अंतर पड़ने से मिसअंडरस्टैंडिंग माया का दरवाजा बन जाती है. अव्यक्त स्थिति बनाने के लिए विशेष अपनी भावना और भाव को चेक करो, तो सहज अव्यक्त स्थिति में विशेष अनुभव करते रहेंगे. भावांत काम कशावरती करा तुम्ही, भाव आणि भावना ती बदलून टाका. श्रेष्ठ भावना ठेवा, चांगली भावना ठेवा. अव्यक्त स्थितीमध्ये सहज पोहोचाल. सहज, बिलकुल सहज होऊन जाईल तुम्हाला. ब्रह्माबाबांसारखं जीवन बनवणं काही अवघड नाहीये. फक्त या भावनावरती कार्य करायचं आपल्याला. भावना बदलून टाकायचे. भावना चेंज केली आपण, सगळं बदलून जाईल. कारण मूळ पाया है भावना आपल्या. तो इन भावनाओं को, गलत भावनाओं को, अशुभ भावनाओं को शुभ भावना, सद्भावना में हमें बदल लेना है, परिवर्तन कर लेना है. कई बच्चे अशुद्ध भावना व अशुभ भाव से अलग भी रहते हैं, लेकिन एक है शुभ भाव और भावना, दूसरी है व्यर्थ भाव और भावना, तीसरी है साधारण भावना व भाव. क्योंकि ब्राह्मण अर्थात सेवा भाव, तो साधारण भावना व साधारण भाव नुकसान नहीं करता, लेकिन जो ब्राह्मण जीवन का कर्तव्य है शुभ भावना से सेवा भाव, वह नहीं कर सकते. इसलिए ब्राह्मण जीवन में जो सेवा का फल जमा होने का विशेष वरदान है उसका अनुभव नहीं कर सकेंगे. तो साधारण भावना और भाव को भी श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ भाव में परिवर्तन करो. चेक करेंगे तो चेंज करेंगे और अव्यक्त फरिश्ता बाप समान सहज बन जाएंगे. तो बाबा म्हणता है कि शुभ भाव और शुभ भावना से सेवा करनी है. सेवा अशी साधारण नाही की बाबांनी सेवा दिलेली आहे, सेंटरवरून सेवा मिळालेली आहे, आपल्याला वाटतंय म्हणून आपण सेवा करतोय. सेवा कशी करायची आहे, बाबा म्हणतात शुभ भाव और शुभ भावना से सेवा करना, यही ब्राह्मण जीवन है. शुभ भावना से सबका कल्याण हो जाए, सभी आत्माओं का कल्याण हो जाए, इस भावना से हमें सेवा करनी है. तो बाबा म्हणतात सेवा का फल भी अनुभव होगा. ते भाग्य तर जमा होईल सेवेमुळे, पण शिवाय खूप आनंदाची अनुभूति होईल. सेवा कर रहे हैं बहुत ऊंची भावना से, शुभ भावना से कर रहे हैं. तो शुभ भावना मनसा सेवा का बहुत श्रेष्ठ साधन है और श्रेष्ठ भाव संबंध संपर्क में सर्व के प्यारे बनने का सहज साधन है. शुभ भावना मनसा सेवा का बहुत श्रेष्ठ साधन है. मनसा सेवा बाबा म्हणताय की आता इथून पुढे मनसा सेवाच होणार आहे, वाणीद्वारा सेवा होणार नाहीये, होऊ शकत नाही. अब तुम्ही काय बोलताय ते काय समजताय कळणार नाही, जसं काल मिलनच्या मुरलीमध्ये बाबांनी सांगितलं. तो ऐसे अभी मनसा सेवा करनी, हमें मनाच्या व्हायब्रेशन द्वारे सेवा करायची आहे. तर त्याचा आधार काय, साधन काय, श्रेष्ठ भाव संबंध संपर्क में प्यारे बनने का सहज साधन है. शुभ भावना, श्रेष्ठ भावना, यही साधन होना चाहिए अभी हमारा. तो मनसा सेवा हमारे द्वारा अच्छी रीति से होगी. जो सदा हर एक प्रति श्रेष्ठ भाव धारण करता वही माला का समीप मन का बन सकता है, क्योंकि माला संबंध संपर्क में समीप और श्रेष्ठता की निशानी है. कोई किसी भी भाव से बोले व चले, लेकिन आप सदा हर एक प्रति शुभ भाव, श्रेष्ठ भाव धारण करो. मग बाबा म्हणते प्रॉब्लेम येतील. तुम्ही ठरवलं आता सपूत बच्चा बनायचंय, खूप चांगलं जीवन जगायचंय, ठरवलं, पक्क झालं, पण बाबांना माहिती पुढे चालून काय होईल.
कोणी कोणत्या भावनेने येईल, कोणी कसं बोलेल आपल्याशी, कोणी काय करेल, कसं वागेल, कसं कर्मामध्ये येईल, कसं कॉन्टॅक्टमध्ये येईल आपल्या, काहीतरी चुकीचं बोलेल, निंदा करेल, अपमान करेल, कुछ भी होगा, वो तो होना है. मग ती परीक्षा नाही झाली तर आपण कसं सिद्ध करणार की आपण सपूत आहे? तो वो तो होना है. तो बाबा म्हणते कोई किसी भी भाव से बोले व चले, कोई किसी भी भाव से बोले व चले, त्याची कोणतीही भावना असू द्या, कोणत्याही भावनेने तो बोलेल आपल्याशी किंवा चालेल म्हणजे वागेल आपल्यासोबत, लेकिन आप सदा, सदा हा शब्द लक्षात ठेवायचा, कायम, परमनंट. कोणी कधीही कशाही भावनेने येऊ द्या, कशाही भावनेने आपल्याशी वागू द्या, बोलू द्या, लेकिन हमें सदा क्या करना है, हर एक के प्रति शुभ भाव और श्रेष्ठ भाव धारण करना है. हर एक के प्रति शुभ भावना होनी चाहिए, हर एक के प्रति शुभ भावना, कल्याण व्हायला पाहिजे त्याचं, ही श्रेष्ठ भावना पाहिजे. क्योंकि हम बाबा के सपूत बच्चे हैं, लाडले बच्चे हैं, लायक बच्चे हैं. जो इसमें विजयी होते हैं वही माला में पिरोने के अधिकारी है. तो परीक्षा होगी, पेपर होगा, उसमें जो विजयी होंगे वही माला में पिरोने के अधिकारी 108 मध्ये येतील किंवा 16,108 मध्ये येतील. तो परीक्षाएं आएंगी, आत्माएं अलग अलग रूप से हमारे सामने आएगी परीक्षा लेने के लिए, लेकिन हमें अच्छा विद्यार्थी बनकर पेपर में पास होना है. शुभ भावना हमारी किसी भी हालत में कम नहीं होनी चाहिए, उसको खत्म नहीं करना है. शुभ भावना को हमारे साथ में हमें हर पल रखना है, हर पल हमारे वाइब्रेशन शुभ भावना के बन जाए. कंटिन्यूअस शुभ भावना, कंटिन्यूअस हे पाहिजे की सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. चाहे सेवा के क्षेत्र में भाषण नहीं कर सकते, प्लान नहीं बना सकते, लेकिन जो हर एक से संबंध संपर्क में शुभ भाव रख सकते हैं, तो यह शुभ भाव सूक्ष्म सेवा भाव में जमा हो जाएगा. भाषण नहीं करतायत, वाणीद्वारे सेवा नहीं करतायत, प्लॅन नाही बनवू शकत की असं करायला पाहिजे, तसं करायचंय, तशी सेवा करायची, अशी करायची नाही, त्याच्यामध्ये सहयोग, त्याच्यामध्ये पार्ट नाही आपला. लेकिन बाबा म्हणते जो शुभ भाव रख सकते, हर एक से संबंध संपर्क में शुभ भाव, कोणाच्या संबंधामध्ये येतोय, कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, शुभ भाव जे ठेवू शकतात, बाबा म्हणते ही सूक्ष्म सेवा भाव में जमा हो जाएगा, त्या सेवेमध्ये जमा होऊन जाईल. काहीच नका करू बाबा म्हणतात, नाही होत नका करू, वाणीद्वारे सेवा नाही होत नका करू, भाषण नाही देता येत भाषण नाही द्यायचं, काही गरज नाही. तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये काही सांगू नका, असं करायचं तसं करायचं, काही सांगू नका, काही गरज नाही. लेकिन शुभ भाव अगर रखेंगे, श्रेष्ठ भाव रखेंगे, तो बाबा म्हणतात सेवा केल्यासारखंच आहे. ते भावना चांगली ठेवा, भावना शुद्ध ठेवा, भावनेमध्ये गडबड होऊ देऊ नका. तर बाबा म्हणतात ते सेवेमध्ये, तुमच्या तुम्ही सेवा केली त्या अकाउंट मध्ये जमा होऊन जाईल. तो ऐसे शुभ भाव वाला सदा सभी को सुख देगा, सुख लेगा. वाइब्रेशन बदलते, आपण चांगलं पाठवतो तर चांगलंच येणार. तो यह भी सेवा है और यह सेवा भाव आगे नंबर लेने का अधिकारी बना देगा, इसलिए माला का मन का बन जाएंगे. समझा, कभी भी ऐसे नहीं सोचना कि हमको तो भाषण करने का चांस ही नहीं मिलता है, बड़ी बड़ी सेवा का चांस नहीं मिलता है, लेकिन यह सेवा भाव का गोल्डन चांस लेने वाला चांसलर ही लाइन में आ जाएगा, अर्थात विशेष आत्मा बन जाएगा. इसलिए इस वर्ष में विशेष यह शुभ भावना और श्रेष्ठ भाव धारण करने का विशेष अटेंशन रखना. इतनी मोटी गोष्ट है. बाबा म्हणते भाषण करने वाले, बहुत आगे बड़ी बड़ी सेवा करने वाले, ऊंची सेवा करने वाले उससे भी आगे चले जाएंगे. बाबा खूप मोठं वरदान देतोय कि ये चांस लेकर चांसलर बन जाओ, चांस ले लो. ये बाबा ही खूप सोपी युक्ती बाबांनी ही काढलेली आहे की काही नाही होते तुमच्याकडून, भावना तर चांगली ठेवा, शुभ भावना ठेवा. जे खूप मोठी मोठी सेवा करताय, ज्यांचं नाव होतंय सेवेमध्ये, बाबा म्हणतात त्यांच्या खूप पुढे तुम्ही निघून जाल. अटेन्शन काय ठेवायचंय? फक्त सेवा भाव, शुभ भावना, श्रेष्ठ भावना, बस चांगली भावना. कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही, बिलकुल नाही करायचा. कोणी कसंही करू द्या, आपल्या नात्यामध्ये, आपल्या घरातलं कोणीही कसंही करू द्या, कसंही वागू द्या, कसंही, त्या नात्याचा आदर नका ठेवू देऊ, काही होऊ द्या, काहीही होऊ द्या,
कसंही काही चालेल, लेकिन अगर हम श्रेष्ठ भाव और शुभ भाव को धारण करेंगे सदा, तो बाबा म्हणता है बड़े बड़े भाषण करने वालों से आगे निकल जाएंगे, बहुत बड़ी सेवा करें उनसे भी आगे चले जाएंगे. क्योंकि अगर कितना भी बड़ा भाषण कर रहे, कितनी भी बड़ी सेवा कर रहे, ऊंची सेवा कर रहे, पण त्यांच्यामध्ये अशुभ भावना मिक्सचर झाली 1% 2%, तर त्यांच्या त्या सेवेचं तेवढं त्यांना रिटर्न नाही मिळणार, तितकं भाग्य नाही जमा होणार. पण आपण जर 100% शुभ भावनेने चालतोय तर त्यांच्यापेक्षाही पुढे निघून जाऊ. तर सगळ्यांसाठी किती सोपं बाबांनी ही युक्ती दिलेली आहे. पक्क करायचं आपल्याला की मेरी भावना में कुछ भी परिवर्तन नहीं होना चाहिए. सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे, सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं. आपल्या घरातल्यांचं, आपल्या ज्याला आपण शत्रू मानत होतो, ज्याच्याशी आपलं पटत नाही, त्या सगळ्याचं चांगलं झालं पाहिजे, हे पक्क करायचंय. तर बाबा तर नुसतं इतके दिवस जनरल सांगत होता आपल्याला, चांगली भावना ठेवा, असं करा तसं करा, चांगली भावनेचं चांगलं फळ मिळेल. पण आज बाबा डायरेक्ट सांगतोय, खूप चांगली सोपी युक्ती देतो, जे सगळे करू शकतात. की तुम्ही तुम्हाला पुढे जायचंय, खूप मोठी सेवा नाही करू शकत आहे, शुभ भावना ठेवा, त्या आधाराने तुम्ही पुढे जाऊ शकता सहजपणे. अशुभ भाव और अशुभ भावना को भी अपने शुभ भाव और शुभ भावना से परिवर्तन कर सकते हो. मग बाबा म्हणताय की कोणती अशुभ भाववाली, अशुभ भावनावाली आत्मा आहे, तुम्ही शुभ भाव आणि शुभ भावना ठेवा, तोही बदलून जाईल, त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. वेळ लागू शकतो, कोणाला 1 दिवस लागेल, कोणाला 1 वर्ष लागेल, कोणाला 10 वर्ष लागतील. पण तुम्ही तुमची भावना चांगली ठेवा, समोरचाही बदलून जाईल. सुनाया था ना कि गुलाब का पुष्प बदबू की खाद से खुशबू धारण कर खुशबूदार गुलाब बन सकता है. 3 आठवड्यापूर्वीच्या मुरलीमध्ये बाबांनी उदाहरण दिलं होतं, खूप सुंदर उदाहरण, कि गुलाब का फूल कहीं भी लगा दो, बदबू में लगा दो, कीचड़ में लगा दो, लेकिन वो उसमें से भी खुशबू निकाल लेतं. आणि गुलाबाचं फूल कचरा कुंडीमध्ये जरी आले तर गुलाबाचं फूल सुगंधच देणार, तिथं जरी उगवलेलं आहे तरी. तर तसं बाबा म्हणताय की अशुभ भावनेच्या दुनियेमध्ये तुम्ही राहताय, अशुभ भावनेवाल्यांची दुनिया आहे, पण तुम्ही इथून पण आपल्या शुभ भावनेची खुशबू पसरवू शकता. तो आप श्रेष्ठ आत्माएं अशुभ, व्यर्थ, साधारण भावना और भाव को श्रेष्ठता में नहीं बदल सकते. तर बाबा म्हणते तुम्ही चेंज करू शकता, गुलाबाचं फूल चेंज करू शकतं, ती भावना त्याची तो सगळीकडे खुशबू पसरू शकतो, दुर्गंधामध्ये पण. तर तसं तुम्ही पण बाबा म्हणताय जे अशुभ भावनेवाले, असाधारण भावनेवाले, त्यांना तुम्ही पण बदलू शकता. तो या कहेंगे क्या करे, इसकी है ही अशुभ भावना, इनका भाव ही मेरे प्रति बहुत खराब है, मैं क्या करूं, ऐसे तो नहीं बोलेंगे ना. मतलब ऐसे नहीं बोलना, किसी का कोई भी कैसा भी भाव रहने दो, हमें शुभ भाव रखना है, हमें गुलाब का फूल बनना है, उस दुर्गंध से भी खुशबू को निकालना है. आपका तो टाइटल ही है विश्व परिवर्तन. जब प्रकृति को तमोगुनी से सतोगुनी बना सकते हो, तो क्या आत्माओं के भाव और भावना के परिवर्तक नहीं बन सकते. कंप्लेंट करना सोडून दे, बाबा इसके ऐसे भाव नहीं है, ऐसा है वो वैसा है. बाबा म्हणतात आप बदल सकते हो उनको, लेकिन भावना अच्छी रखो. खूप चांगले पॉझिटिव्ह शक्तिशाली व्हायब्रेशन आपण पाठवू तर का नाही बदलणार, ते जरूर बदलतील. क्योंकि बाबा म्हणतात तुम विश्व परिवर्तक आत्मा हो, साधारण नाही हो. ही तमोगुनी सृष्टीला तुम्ही सतोगुनी बनवणारे आत्मे, साधारण नाहीये. तुम्ही सगळ्या सृष्टीला, या इतक्या मोठ्या सृष्टीला बदलण्यासाठी निमित्त बनणारे आत्मे. तर तुम्ही बाबा म्हणताय आत्माओं के भाव और भावना को बदलना क्या बड़ी बात है तुम्हारे लिए, कोई बड़ी बात नहीं. वो बदलेंगे, सिर्फ भावना अच्छी रखनी, निगेटिविटी येऊ द्यायची नाही त्याच्यामध्ये, कि ये तो बदल ही नहीं सकता, ये तो ऐसा ही है, ये तो वैसा ही है, ही भावना नहीं ठेवायची. भावना श्रेष्ठ भावना, कायम शुभ भावना. तो बाबा म्हणते बदल जाएगा वो भी. तो यही लक्ष्य, बाप समान अव्यक्त फरिश्ता बनने के लक्षण सहज और स्वतः लाएगा. समझा कैसे अव्यक्त वर्ष मनाना है. मनाना अर्थात बनना, यह ब्राह्मणों की भाषा का सिद्धांत है. तो कैसे मनाना है अव्यक्त वर्ष. बाबा म्हणताय मनाना मतलब बनना. आपण कोणतीही गोष्ट मनवतो, इथं आपल्या परिवारामध्ये काही मनवलं जातं. समजा ब्रह्माबाबांचा दिवस मनवतात, अव्यक्त दिवस म्हणून त्याला मानलं जातं. मग कोणाचे बर्थडे मनवले जातात, जानकी दादींचे वगैरे, जे आता मोठे आहेत कोणी, त्यांचे बर्थडे मनवतात. तो मनाना अर्थात बनना.
ये ब्राह्मणों की भाषा का सिद्धांत है। हम मनाते मतलब कोणी इथं बर्थडे मनवतो तसं नहीं, हम किस भावना से मनाते हैं कि इनके जैसा बनना है, इन्होंने जो लक्षण लाए हैं अपने अंदर वो मुझे अपने में लाने हैं। यहां पर मनाना होता है, त्याच्यामध्ये विकृत स्वरूप यायला लागले। इथलं जे बर्थडे मनवतात वगैरे त्याच्यामध्ये सगळी खराबी आलेली आहे। पर हम जैसा मनाते हैं, हमारा ब्राह्मण परिवार में जो मनाया जाता है, त्या भाषेचं मनवणं याचा ही भाषा, त्या भाषेचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, मनाना अर्थात बनना, हमें वैसा बनना है, इस लक्ष्य के साथ हम मनाते। नाही तर आपल्याला वाटतं इकडे बर्थडे मनवतात, तिकडे बर्थडे मनवतात, तिथे खूप मोठा बर्थडे मनवतात। आता निर्वैर भाईचा मोठा बर्थडे मनवला, इकडे मग याच्यात आणि त्याच्यात काय फरक है? और बाबा तो बोलता है कि बर्थडे नहीं मनाना है, ये नहीं, ऐसा नहीं, वैसा नहीं, लेकिन ये मनाते हैं। पण बाबा म्हणते तुम्हारी भाषा का सिद्धांत क्या है? मनाना अर्थात बनना। त्या निमित्ताने आपण हे लक्षात घेतो की त्यांनी आपलं जीवन कसं बनवलेलं आहे, त्यांनी कसे गुण आणि लक्षण धारण केलेले, तसेही आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचे। तो मनाने का मतलब है, यहाँ की भाषा ऐसी है, मनाना अर्थात बनना। तो बनना है ना कि सिर्फ मनाना है? तो बाबा अव्यक्त वर्ष मनाओ, अगला वर्ष। तो मनाना मतलब मनाना नहीं, वैसा बनना है, अव्यक्त स्थिति को प्राप्त करना है, सपूत बच्चा बनना है। तो ब्राह्मणों में वर्तमान समय इसी पुरुषार्थ की विशेष आवश्यकता है और यही सेवा माला के मनकों को समीप लाए माला प्रसिद्ध करेगी। माला के मन के अलग अलग तैयार हो रहे हैं, लेकिन माला अर्थात दाने दाने की समीपता। तर बाबा म्हणताय प्रत्येक आत्मा आपल्या आपल्या पद्धतीने तयार होतीये, पण लक्षणं सगळ्यामध्ये सेम जर येतील तर ते जवळ येतील माळेमध्ये। प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहून पुरुषार्थ करतोय, पण माळेचे दाणे कोण बनणार आहे? जे तसे लक्षणं, जे बाबा सगळ्यांना ते सगळ्यांसाठी एकच सेम सांगतोय, असे लक्षणं धारण करा। तर बाबा म्हणते ज्यांच्यामध्ये असे लक्षणं येतील, जे सपूत बच्चा बनतील, ऑटोमॅटिक त्या माळेचे दाणे बनतील, जवळ येतील। लक्षणं सेम बनतील तर सेम मालेचे दाणे बनतील। तो यह दो बातें दाने के समीपता से दाने से समीपता का साधन है। इसको कहा जाता है सपूत, अर्थात सबूत देने वाले। तो शुभ भावना रखना है, श्रेष्ठ भावना रखना है, श्रेष्ठ भाव रखना है, तो हम माला के मन के बन जाएंगे। अच्छा, चारों ओर के सर्व स्नेह का सबूत देने वाले सपूत बच्चों को, सदा बाप समान फरिश्ता बनने के उमंग उत्साह में रहने वाली आत्माओं को, सदा सर्व प्रति श्रेष्ठ भावना और श्रेष्ठ भाव रखने वाली विजयी आत्माओं को, सदा हर आत्मा को श्रेष्ठ भावना से परिवर्तन करने वाले विश्व परिवर्तक आत्माओं को, सदा विजयी बन विजयमाला में समीप आने वाले विजयी रत्नों को बाप दादा का अव्यक्त वर्ष की मुबारक के साथ साथ याद, प्यार और नमस्ते। हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया। कम बोलो, धीरे बोलो, मीठा